प्रेक्षकांनो, व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचं एक लाईक आम्हाला अशाच व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन देतं आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 27 सप्टेंबरच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत, प्रिया सर्वांची नजर चुकून कॉफीचा कप अर्जुनच्या रूममध्ये घेऊन जाते. इकडे रूममध्ये अर्जुन चैतन्याला बोलत असतो, तन्वीचा बर्थमार्क मी बघेनच. हे सगळं ना मला घरच्यांच्या समोर आणायचं आहे. नाही, आता ना मला बघायचंच आहे हिच्या पायावरती जन्मखून आहे की नाही. मग घरच्यांना कळेल 1.5 वर्षापासून त्यांनी डोक्यावर घेतलं ना ती खरी तन्वी नाही आहे. आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, मी पाहिलं ना स्वतःच्या डोळ्यांनी, तिच्या पायावर कसल्याच प्रकारची जन्मखून नाही आहे. आता अर्जुन म्हणतो, मी आता चेकच करून घेतो आणि खात्री करून घेतो. तो चैतन्याला बोलत असतो, तुला सांगतो मी. तितक्यात तिथे प्रिया येते. प्रियाला पाहतात दोघेही थोडे दचकतात. आता ही प्रिया दोघांकडे संशयाने बघत असते. आता अर्जुन थोडा घाबरतो आणि तो म्हणतो, हिने ऐकलं की काय आपलं बोलणं. दोघेही पूर्णपणे शांत होतात. प्रिया रागातच अर्जुनच्या जवळ येते आणि अर्जुनला म्हणते, अर्जुन, मी किती दिवस सहन करायचं रे. तुझ्याकडे ना माझ्यासाठी वेळच नसतो आणि सतत ती सायली तुझ्या मागे मागे फिरत असते आणि चुकून ती नसलीस तर हा चैतन्य असतोच. हे ऐकून चैतन्य म्हणतो, जाऊ का मी इथून. आता लगेच प्रिया म्हणते, तुम्हाला काय करायचं ते करा. मी फक्त अर्जुनला कॉफी द्यायला आले होते, तेवढी देते आणि मी इथून जाते. असं म्हणून प्रिया अर्जुनच्या हातामध्ये कॉफी देते. अर्जुन मुद्दामूनच तिच्या पायावरती कॉफी सांडतो जेणेकरून तिचा तळपाय त्याला पाहता येईल. कॉफी पायावर पडल्यावर प्रिया जोरात ओरडते. त्यावर अर्जुन म्हणतो, सॉरी, तुझा हा पटकन वॉशरूममध्ये पायावर पाणी टाक. आता ही प्रिया ऐक करत वॉशरूममध्ये जाते. प्रिया वॉशरूममध्ये गेल्यावर अर्जुन चैतन्याला म्हणतो, कॉफी बरोबर तिच्या उजव्या पायावर पडली आहे. आता आपल्याला तिचा तळपाय पाहता येईल. प्रिया बाथरूमच्या बाहेर येते. प्रियाला पाहून अर्जुन लगेचच कपाटमधला टॉवेल काढून तिला म्हणतो, ये इकडे बस, मी तुझा पाय पुसतो. आता प्रिया विचार करू लागते, अरे देवा, मी स्केच पेनने जन्मखून तर काढली आहे, पण भिजल्यावर तिचा आकार वगैरे बदलला असेल तर नको रे बाबा, या अर्जुनसमोर रिस्क घ्यायला नको. आणि लगेचच ती अर्जुनला म्हणते, अरे नको, तुम्ही दोघंजणं काम करता ना, तुम्हाला डिस्टर्ब कशाला, मी जाते मी. असं म्हणून ती पटकन रूममधून बाहेर जाते. तिचा पाय ओला असल्यामुळे फरशीवर स्केच पेनचे डाग उठतात. आता अर्जुन वैतागतो आणि म्हणतो, सेट, हा चान्ससुद्धा गेला. प्रिया गेल्यावर चैतन्य दरवाजा लावून घेतो. अर्जुन म्हणतो, आता तरी तिचा तळपाय बघता आला असता, ती मुद्दाम करते का रे सर्व. चैतन्य म्हणतो, अरे पण तिला कसं कळलं आपण तिच्या पायावरची जन्मखून बघतोय ते. चैतन्य असा विचार करतच असतो. तेवढ्यात त्याला फरशीवरचे डाग दिसतात. तर आता हा चैतन्य ते डाग अर्जुनला दाखवतो. तो अर्जुनला म्हणतो, हे डाग कसले आहेत रे, आधी नव्हते हे डाग. आता अर्जुन हात लावून ते डाग बघू लागतो आणि म्हणतो, अरे हो रे, कसले डाग आहेत ते. अर्जुन म्हणतो, हे डाग तर स्केच पेन किंवा कलरचे वाटतात. चैतन्य म्हणतो, अरे ती प्रिया जिथे गेले ना तिथेच फक्त डाग आहेत, पण असे कसे डाग पडले असतील हे. आता अर्जुन म्हणतो, अरे याचं कनेक्शन त्या बर्थमार्क्सशी असेल का. आता चैतन्य म्हणतो, ह्या फरशींच्या डागांचा आणि तन्वीच्या जन्मखुनाचा काहीतरी कनेक्शन आहे असं वाटतंय का तुला. अर्जुन म्हणतो, आता ना आपण काहीही बोलायला नको आहे चैतन्य. चैतन्य म्हणतो, अरे पण मला जे वाटते तेच तुला वाटतंय का. अर्जुन म्हणतो, आपल्याला आता तर्क लावायचे नाहीत, आपल्याला फक्त आता पुरावे पाहिजेत. मला काहीही झालं ना तरी तन्वीचा तळपाय पाहायचाच आहे. चैतन्य म्हणतो, पण आपण प्रत्येक वेळेला अशा सिच्युएशन कशा क्रिएट करायच्या आणि प्रत्येक वेळेला तिचा तळपाय बघायला मिळेल असं नाही होणार ना. आणि ऑलरेडी आपण खूप वेळा प्रयत्न केले, तिला संशय नाही आला म्हणजे झालं. अर्जुन म्हणतो, काही झालं तरी आपल्याला शेवटचा चान्स घ्यावाच लागेल आणि तशी सिच्युएशन तयार करावीच लागेल, पण ती कशी क्रिएट करायची तेच कळत नाही. आता अर्जुन थोडा विचार करतो आणि म्हणतो, हे बघ, अस्मिताताईला कसे गिफ्ट आवडतात तसंच या तन्वीलाही आवडत असणार आहे. आता चैतन्य म्हणतो, काय, कसलं गिफ्ट, आणि गिफ्ट देऊन तू कसं तळपाय पाहणार आहेस.
त्यावर अर्जुन म्हणतो हो, कारण ते गिफ्ट तिच्या तळपायासाठीच असणार आहे. आणि अशा प्रकारे हा भाग इथेच संपला आहे. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.